थोडंसं लसूण, अद्रक, तर त्याचं सगळं मिक्स करायचं पीठ मळताना, म्हणजे त्याची टेस्ट चांगली येते. लसूण, थोडंसं अद्रक, बघा थोडंसं अद्रक टाकलेलं आहे. तर आता त्याला आपण मळून घेऊ. पाणी वगैरे नाही लागणार कारण की बनलंच असते ना पीठ. बरखा से बचा लो तुम्ही, छुपा लो, छुपा लो. पावसाची गाणी किती छान ना. मस्त पीठ मळून झालेलं आहे. चला तर आता बाकीची तयारी करूया. आता हे थोडंसं 5 मिनटं भिजून होते, तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे गाजर, आणि जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं ते ब्रोकली गरम पाण्यामध्ये टाकले. ब्रोकली, गाजर, आता ते मस्त आपल्याला खिसून बारीक करून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये आता बटाटा उकडलेलाच आहे. मग बाकीची रेसिपी बघून घ्या. चला. गाजर धुवून घेतले, त्याची साल काढून घेतले, आता त्याला आपण खिसून घेऊ. थोडी तयारी करायला लागते ना बाकीची. ब्रोकली, कोथिंबीर. तर बटाटे उकडून झालेले आहे. तर आपल्याकडे पनीर नाही आहे म्हणून आपण चीजचा वापर करू शकतो बरं का. आता मी चीज टाकणार आहे त्याच्यामध्ये. आता आपण